क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आपल्या चॅनलवर एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे. कशाबद्दल? चालू घडामोडीबद्दल. तर आज 28 नोव्हेंबर 2025 आपण आजचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हा उपक्रम UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. तसंच या उपक्रमामध्ये चालू घडामोडीमध्ये आपण न्यूज, स्टॅटिक GK व MCQ या स्वरूपात आपण आपले प्रश्न कव्हर करूया. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी पहिला प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? भारताने कोणता संघाला हरवून पहिला महिला T20 जिंकलेला आहे? पहिला ऑप्शन काय दिलेला आहे? पर्याय पाकिस्तान, दुसरा नेपाळ, तिसरा श्रीलंका आणि चौथा ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नेपाळ. भारताने नेपाळला हरवून पहिला T20 जिंकलेला आहे विश्वकप. आता आपण पुढला प्रश्न पाहू. पुढला प्रश्न आहे, हॅमर शस्त्र प्रणाली मूळतः डॅश देशाने विकसित केलेली आहे? तर आपला पहिला ऑप्शन आहे फ्रान्स, दुसरा आहे जर्मनी, तिसरा USA आणि चौथा आहे रशिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे हॅमर हे शस्त्र प्रणाली मूळतः फ्रान्सनी विकसित केलेली आहे. त्या प्रश्नाचं उत्तर आहे फ्रान्स. आता आपण तिसरा प्रश्न पाहूया. या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे? सूर्यकिरण हा डॅश यांच्यातील एक संयुक्त लष्करी सराव आहे. आपल्या पर्याय कोणते दिलेले आहे? भारत रशिया, भारत श्रीलंका, भारत नेपाळ व चौथा ऑप्शन दिलेला आहे भारत ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि नेपाळ हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि नेपाळमध्ये होते. कोणता? सूर्यकिरण. आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया. पुढला प्रश्न, AUS NDX एक्सरसाइज हा डॅश यांच्यातील एक नौदल सराव आहे. तर आपले ऑप्शन काय दिलेले आहे? भारत रशिया पहिला ऑप्शन आहे, सेकंड ऑप्शन काय आपल्याला भारत श्रीलंका, थर्ड ऑप्शन आहे आपण भारत आणि नेपाळ, तसंच चौथा पर्याय आहे आपला भारत आणखी काय दिलेलं आहे? भारत आणखी, तर चौथा पर्याय दिला आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा हा संयुक्त सराव कशाबद्दल आहे? संयुक्त सराव भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मधात होते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया. AUX हा शॉर्ट फॉर्म आहे ऑस्ट्रेलियाच्या, INDX हा इंडियाचा शॉर्ट फॉर्म आहे. तर हा संयुक्त सराव भारत आणि ऑस्ट्रेलिया मधात होते. पुढला प्रश्न पाहूया आपण. या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे आपल्याला बघूया. ICC मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 साठी टुर्नामेंटच्या अम्बॅसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहिला ऑप्शन आहे रोहित शर्मा, दुसरा विराट कोहली, तिसरा युवराज सिंग आणि चौथा महेंद्रसिंग धोनी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 रोहित शर्मा. याच्या ब्रँड अम्बॅसिडर म्हणून याची नियुक्ती करण्यात आली 2026च्या T20 मेन्स वर्ल्ड कप करिता. त्यानंतरचा प्रश्न आहे, मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर पहिला पर्याय आहे आपला 1 जानेवारीला, दुसरा पर्याय आहे 27 फेब्रुवारीला, तिसरा आहे 27 ऑगस्टला आणि चौथा पर्याय आहे 27 नोव्हेंबरला. तर या प्रश्नाच्या बरोबर उत्तर आहे 27 फरवरीला मराठी भाषा दिन साजरा केला जातो. त्यानंतरचे प्रश्न पाहूया आपण. या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? 2025 मध्ये इथिओपियाच्या हायली गुबी ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तो किती वर्षानंतर झालेला आहे? आता रिसेंटली झालेला आहे. तर पहिला पर्याय आहे आपला 5000 वर्षानंतर, दुसरा आहे 12000 वर्षानंतर, तिसरा पर्याय आहे 20000 वर्षानंतर आणि चौथा आहे 50000 वर्षानंतर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 12000 वर्षानंतर इथिओपियाच्या हायली गुबी ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे 2025 मध्ये भारतातील
कोणत्या शहराने एशियातील सर्वात आनंदी शहराचा किताब जिंकलेला आहे? तर पहिला ऑप्शन काय आपला दिल्ली, सेकंड मुंबई, तिसरा बँगलोर दिलेला आहे आणि चौथा ऑप्शन आपला दिला आहे हैदराबाद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. मुंबई 2025 मध्ये भारताचे सर्वात आनंदी शहराचा किताब जिंकलेला आहे. तर हा सर्वे कोणाचा होता? हा सर्वे होता टाईम आउट सिटी लाईफ इंडेक्सचा हा अहवाल होता. तर इथे एशियातील मुंबई हा सर्वात आनंदी शहर ठरलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. महिला कबड्डी विश्वकप 2025 कोणी जिंकलेला आहे? तर महिला कबड्डी विश्वकप 2025 पहिला ऑप्शन काय दिलेला आहे आपल्याला? भारत. दुसरा काय दिलेला आहे? नेपाळ. तिसरा काय दिलेला आहे? चीन. आणि चौथा काय दिलेला आहे? इराण. तर महिला कबड्डी विश्वकप 2025 हा भारताने जिंकलेला आहे. कोणाला हरवलेला आहे? तर चीनला हरवलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. डेव्हिस कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कोणता कप? डेव्हिस कप. असे पण प्रश्न एक्झाममध्ये येतात. तर पहिला ऑप्शन आहे आपला क्रिकेट, सेकंड हॉकी, तिसरा आहे टेनिस आणि चौथा आहे फुटबॉल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे टेनिस. डेव्हिस कप कशाशी संबंधित आहे? टेनिसशी संबंधित आहे. तर 2025च्या डेव्हिस कप कोणी जिंकलेला आहे? 2025चा जो डेव्हिस कप आहे तो इटली याने जिंकलेला आहे. कुठे? इटली यांनी जिंकलेला आहे. कोणाला हरवला आहे? तर स्पेनला हरवून त्यांनी विश्वकप जिंकलेला आहे. तर चला आता आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण काही इम्पॉर्टंट टॉपिक पाहूया. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जे युद्ध सराव जे 2025मध्ये झालेले आहेत त्यांचा आपण एक ओव्हरव्ह्यू पाहूया. हे सगळेच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे युद्ध सराव आहेत. ते एक्झाममध्ये तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकतात. तर चला आता सुरुवात करूया. युद्ध सराव जे खूप महत्त्वाचे युद्ध सराव आहे ते आपण पाहूया 2025मध्ये झालेले. तर चला आता सुरुवात करूया. तर एक्सरसाइज एक्वेरियन हे कोणामध्ये होते? हे 2 देशामध्ये होते, इंडिया आणि मालदीवमध्ये. कुठे झालेली आहे? मालदीवमध्ये झालेली आहे. आणखी केव्हा झालेली आहे? फरवरी 2 ते 15 पर्यंत हा झालेली युद्ध सराव आहे, तुम्ही पाहू शकता. तसंच एक्सरसाइज धर्मा गार्डियन काय? एक्सरसाइज धर्मा गार्डियन कोणाच्या मदत होते? इंडिया आणि जापानमध्ये होते. केव्हा झालेली आहे? हे जापानमध्ये झालेली आहे. केव्हा झालेली आहे? 24 मार्च टू 9 मार्च या मधामध्ये झालेली आहे एक्सरसाइज धर्मा गार्डियन. तसंच तिसरी काय आहे? वरुण नेव्हल एक्सरसाइज हे कोणामध्ये होते? इंडिया आणि फ्रान्समध्ये होते. कुठे झालेली आहे? अरेबियन सीमध्ये झालेली आहे. केव्हा झालेली आहे? 19 मार्च ते 22 मार्च या दरम्यान झालेली आहे. तसंच चौथा युद्ध सराव आपण पाहतो दस्तलक V1 हा युद्ध सराव कोणामध्ये होते? इंडिया आणि उझबेकिस्तानमध्ये होते. कुठे झालेले आहे? ऑनमध्ये. ऑन कुठे आहे? पुणेमध्ये. केव्हा झाली आहे? एप्रिल 16 ते 2025मध्ये झालेले आहे. तसंच पुढली एक्सरसाइज कोणती आहे? एक्सरसाइज शक्ती 8 कोणामध्ये होते? इंडिया आणि फ्रान्समध्ये. कुठे झालेली आहे? कॅम्प लेरेज ला कॅलिवेरी म्हणजे हे कुठे आहे? फ्रान्समध्ये आहे. तिथे हे एक्सरसाइज झालेली आहे. तसंच पुढली एक्सरसाइज कोणती आहे? एक्सरसाइज बोल्ट कुरुक्षेत्र ही कोणामध्ये होते? इंडिया आणि सिंगापूर. कुठे झालेली आहे? जोधपूरमध्ये. केव्हा झालेली आहे? जुलै 2025मध्ये झालेली आहे. तर आपण पुढली एक्सरसाइज आता पाहूया. एक्सरसाइज मैत्री 14 कोणामध्ये होते? इंडिया आणि थायलंड या 2 देशात होते. हे कुठे झाले? उर्मोई मेघालयमध्ये हे युद्ध सराव झालेला आहे. तसंच युद्ध अभ्यास 2025 हे कोणामध्ये होते? कोणत्या देशामध्ये होते? इंडिया आणि USA मध्ये युद्ध अभ्यास 2025 झालेला आहे. 21वा एडिशन आहे आणि कुठे झालं आहे? अलास्कामध्ये झालं आहे, USA मध्ये. कोणामध्ये? युद्ध अभ्यास कोणत्या 2 देशात होते? इंडिया आणि USA मध्ये. तसंच एक्सरसाइज कोकण 2025 हे कुठे झाले? हे कोणत्या देशामध्ये झालेले आहे? इंडिया आणि UK मध्ये या 2 देशात होते. आणि कुठे झालेले आहे?
वेस्टर्न इंडियन ओशनमध्ये झालेली आहे. केव्हा 5 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबरपर्यंत. तसेच अजय वॉरियर 2025 एक्सरसाइज कुठे झालेली आहे? एक्सरसाइज झालेली आहे राजस्थानमध्ये. कोणत्या 2 देशात होते? इंडिया आणि UK UK या 2 देशात युद्ध सराव होते आणि केव्हा झालेला आहे? 17 ते 27 नोव्हेंबरपर्यंत झालेली आहे. तसंच गरुडा 2025 हे कोणत्या 2 देशात होते? इंडिया आणि फ्रान्स या देशात होते. हे एअरफोर्स एक्सरसाइज आहे आणि कुठे झालेली आहे एक्सरसाइज? हे इंडियामध्ये झालेली आहे. केव्हा झालेली आहे? नोव्हेंबर 12 ते 26 2025. आता आपण पाहूया काही मल्टीलॅटरल आणि डोमेस्टिक एक्सरसाइज म्हणजे 2 देशापेक्षा जास्त देशांमध्ये झालेले मल्टीलॅटरल एक्सरसाइज आपण पाहूया. तर सर्वात आधी आहे एक्सरसाइज सी ड्रॅगन. हे सी ड्रॅगन एक्सरसाइज आहे. हे कोणकोणत्या देशात होते? तर आपण पाहू शकता हे ऑस्ट्रेलियामध्ये होते. ऑस्ट्रेलिया, इंडिया, जपान, साऊथ कोरिया आणि USA या या सर्व देशांच्या सबमरीन वेलफेअर एक्सरसाइज ॲट अँडरसन एअर फोर्स बेस गॉम इथे झालेली आहे. तर हे मल्टीलॅटरल एक्सरसाइज आहे. ऑस्ट्रेलिया, इंडिया, जपान, साऊथ कोरिया आणि USAच्या मध्ये होते. तसंच आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहूया टायगर ट्रम्प. ही एक्सरसाइज कोणकोणत्या देशात होते? इंडिया आणि USA. हे ट्राय सर्व्हिस HDR एक्सरसाइज आहे. हे कुठे झाली आहे? ही झालेली आहे ईस्टर्न सीबोर्ड ऑफ इंडिया एप्रिल 1 पासून तर 13 2025पर्यंत झालेलं आहे. तसंच तिसरी एक्सरसाइज कोणती आहे? एक्सरसाइज ब्राईट स्टार 2025. हे मल्टीलॅटरल एक्सरसाइज आहे. इथे इंडिया इन्व्हॉल्व राहते, इजिप्त आहे, USA आहे, सौदी अरेबिया आहे, कतर आहे, ग्रीक आहे, सायप्रस आणि इटली या सर्व देशामध्ये हे एक्सरसाइज होते. तर एक्सरसाइजचं नाव काय? एक्सरसाइज ब्राईट स्टार 2025. त्यानंतरची एक्सरसाइज कोणती आहे? मालाबार एक्सरसाइज. मालाबार एक्सरसाइज कोणकोणत्या देशामध्ये होते? जे कॉड नेशन आहे त्यांच्या मंदामध्ये होते. तर कॉड नेशनमध्ये कोणकोणते देश आहेत? इंडिया, USA, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे नेव्हल एक्सरसाइज आहे या देशामध्ये होते. तर त्यानंतरची एक्सरसाइज कोणती आहे? एक्सरसाइज त्रिशूल. एक्सरसाइज त्रिशूल कोणकोणत्या देशामध्ये होते? तर एक्सरसाइज त्रिशूल जे इंडियाची आहे डोमेस्टिक एक्सरसाइज आहे. ते इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि हे कुठे झालेली आहे? हे झालेली आहे अंडमान अँड निकोबार कमांडेड इथे झालेली आहे. हे नोव्हेंबरमध्ये झालेली आहे. तर हे मल्टीलॅटरल एक्सरसाइज तुम्ही पाहू शकता. याच्या आधी आपण जे 2 देशामध्ये होतात ते युद्ध सराव बघितले आहे. हे पाहू शकता. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. तर हे पूर्ण एक्सरसाइज तुम्ही बरोबर पाठ करून ठेवा. ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचे आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच महत्त्वाचे व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच आपण हा नवीन उपक्रम तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये पण सांगा. लाईक करा व्हिडिओला आणि शेअर पण करा. धन्यवाद.